गेल्या काही वर्षात देशातील सर्वच राज्यांमध्ये डाव्या पक्षांची वाताहत झालेली असताना केरळ या एकमेव राज्यात डाव्यांची सत्ता होती. मात्र या राज्यातील सत्ताही आता डाव्यांनी गमावली. माकपच्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा केरळमध्ये पराभव झाला, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं बहुमताचा आकडा गाठला. त्यांचा 140 पैकी 104 जागांवर विजय त्यांना मिळाला, तर LDFचा केवळ 34 जागांवर विजय झाला, तर भाजपला केवळ 2 जागा मिळाल्या. त्यामुळे आता केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. दरम्यान देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डाव्या पक्षांची कुठेही सत्ता नाही असं चित्र आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.